दुसरा चॅप्टर आहे. त्याच्यातलं पुढचं आर्टिकल घ्यायचं आहे आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. चला काय करायचंय बघा आपल्याला. ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला, गेज प्रेशर म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काढायचा. तर ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय तर ते बघूया आपण फॉर्म्युला डिराईव्ह करत करत ते पाहणार आहोत. तर त्यासाठी काय काय करतोय बघा आपण. तर एक लिक्विड मध्ये इमॅजिनरी कॉलम घेणार आहोत. इथे एक लिक्विड घेतलेला आहे ज्याची डेन्सिटी रो आहे. रो डेन्सिटी असणार एक घेतलंय. या लिक्विड मध्ये एक इमॅजिनरी कॉलम घेणार आहोत. सिलिंड्रिकल टाइप इमॅजिनरी असा एक कॉलम घेणार आहे. ओके. पुढं हा जो कॉलम आहे या कॉलमचा हा जो सरफेस एरिया आहे हा ए घेणार आहे. अर्थात हा जर सरफेस एरिया ए असेल तर हा वरचा टॉपचा पण एच असणार आणि इथला पण एच असणार. पुढं हे सांगितलेच मगाशी लिक्विडची डेन्सिटी रो घेणार आहोत. आता काय करायचंय बघा आपल्याला की या लिक्विड कॉलम मुळे इथं बॉटमला किती प्रेशर पडतं फॉर्म्युला काढायचा. ओके. तर त्यासाठी मी काय करणार आहे हा जो बॉटम आहे त्याची हाईट मोजायची. हा जो टॉप आहे त्याची पण हाईट मोजायची. तर हाईट कुठून मोजायची नक्की. आता पहा इथंच थोडासा नीट विचार केला पाहिजे नाहीतर जमली होण्याची शक्यता आहे. इथून पुढचे जे 3 आर्टिकल आहेत पुस्तकातले ते वेगवेगळ्या ठिकाणाहून हाईट मोजली. तर आपण काय करणार आहे कुठंही लिक्विड मध्ये रेफरन्स पॉइंट घेणार. उदाहरणार्थ मी बॉटमला घेतला त्या भांड्याच्या तळाला जे काही पॉट घेतले त्याच्या बॉटमला एक पॉइंट घेतला रेफरन्स पॉइंट. इथून ही उंची मोजली. समजा ती x2 आली. किती आली x2 आणि इथूनच ही उंची मोजली तर ती समजा x1 आली. आता इथं लक्षात घ्या इथून तुम्ही मोजल्यामुळे अर्थातच x1 इज ग्रेटर दॅन x2. x1 इज ग्रेटर दॅन x2 कारण तुम्ही मोजताना इथून मोजले. ते जर तुम्ही मोजताना इकडून टॉपने मोजलं असतं तर काय झालं असतं x1 लहान झालं असतं x2 मोठा झाला असता. तर रेफरन्स पॉइंट मी घेताना बॉटमला घेतला हे लक्षात. किंवा ह्या पॉटच्या बेस पासून ह्या हाईट मोजलेली आहे. टॉपचा जो सरफेस आहे त्याची x1 आहे आणि बॉटमचा जो सरफेस आहे त्याची या रेफरन्स पॉइंट पासूनची उंची x2 आहे आणि x1 इज ग्रेटर दॅन x2 असा. ओके. आता काय करायचंय बघा आपल्याला या बॉटमच्या सरफेसवर पडणारं प्रेशर काढायचं. त्यासाठी हा जो लिक्विड कॉलम घेतला इमॅजिनरी आपण त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले कुठले आहेत काढावे. प्रेशर म्हणजे काय फोर्स आपण घेतली. ओके.
तर याच्यावर एकंदरीत 3 फोर्सेस ऍक्ट होतात लिक्विड कॉलम. कुठले कुठले? तर पहिली गोष्ट, ह्या कॉलमच्या वरती जे काही लिक्विड आहे त्याचं काहीतरी याच्यावर फोर्स पडत असतं. बरोबर आहे? त्याचं काही वरती जे लिक्विड आहे त्याचं काहीतरी फोर्स पडेल. ओके, ते घेणार आहोत आपण F2. पुढं या लिक्विड इमॅजिनरी लिक्विड कॉलमच्या बॉटमच्या खाली पण काहीतरी लिक्विड आहे, त्याचं पण असं प्रेशर पडत असतं. लक्षात घ्या, लिक्विडचं प्रेशर, पुढे एक लॉ येणार आहे आपल्याला उद्या परवा येईल, की लिक्विडचं प्रेशर फक्त खालीच पडतं असं नाही, साईड वॉल पण पडत असतं, असं पण पडत असतं. हे लक्षात घ्या. म्हणलं असं कसं काय लिक्विडचं प्रेशर पडेल? पुढचा लॉ झाल्यावर तुमच्या लक्षात येईल. हे जे लिक्विडचं प्रेशर आहे ते मी F2 बार घेणार आहे व हे F1 घ्यायचं. तर force exerted by the liquid above the liquid column on the top surface is F1 आणि force exerted by the liquid which is below the liquid column on this bottom surface is F2. पुढं अजून एक फोर्स आहे याच्यावर, या लिक्विड कॉलमचा इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पकडलं, या सगळ्या लिक्विड कॉलमचं मास तिथे एकवटलंय असं मानलं. तर त्याचं वेट, त्या लिक्विड कॉलमचं काहीतरी वेट असेल ना, वेट हेवी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, हे वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे लक्षात ठेवा, नेहमी वेट कसं काढायचं, तर त्याचं मास, लिक्विड कॉलमचं मास m असेल तर त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणायचं आणि त्यालाच वेट ऑफ दिस लिक्विड कॉलम म्हणायचं and it is acting vertically downward. तर आता लक्षात ठेवा, हा लिक्विड कॉलम इथं थांबलेला आहे, स्टेडी स्टेट मध्ये आहे. याचा अर्थ याच्यावर ऍक्ट होणारे टोटल सगळे फोर्सेस आहेत ते बॅलन्स कंडिशन. ओके, मग आता बघा याच्यावर वरून खाली या डायरेक्शनने ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले कुठले? F1 एक आहे आणि mg आहे. आणि खालून वर ऍक्ट होणारा फोर्स कुठला आहे? F2 आहे फक्त. लक्षात येते? आणि मग हे दोघं बेरीज होणार ते, आणि हे F2 हे इक्वल येणार. ओके, आणि म्हणून अंडर इक्विलिब्रियम कंडिशन, आता इथं लिहितोय अंडर इक्विलिब्रियम कंडिशन, अंडर इक्विलिब्रियम कंडिशन F2 is equal to upward direction में act होणारा force is equal to total downward direction act होणारा force, and total downward direction act होणारा force F1 बार लिहायची गरज नसत नाही प्लस mg. F1 पण खाली ऍक्ट होते, mg पण खाली ऍक्ट होते आणि अपवर्ड डायरेक्शन F2 आहे, त्यामुळं F2 is equal to F1 plus mg. बघा इथं पर्यंत. पण आपल्याला काढायचं प्रेशर, तर मी आता काय करणार आहे, प्रेशर या टॉपच्या सरफेसवर ऍक्ट होणारं प्रेशर P1 आहे आणि बॉटमच्या सरफेसवर ऍक्ट होणारं प्रेशर P2 आहे असं समजूया. तर मला सांगा, हे जे सरफेस टॉपच्या सरफेसवर ऍक्ट होणारं प्रेशर P1 आहे ते म्हणजे कसं असतं, त्याच्यावर ऍक्ट होणारं फोर्स डिवाइडेड बाय सरफेस एरिया, एरिया तर हेच आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे बॉटमच्या सरफेसवर ऍक्ट होणारं जे प्रेशर आहे ते कसं येईल, तर बॉटमच्या सरफेसवर ऍक्ट होणारा फोर्स डिवाइडेड बाय त्याचा एरिया येणार. आणि मग याच्यावर F1 ची किंमत काय आली बघा रे, याच्यावर F1 ची किंमत आली P1A, आणि इथं F2 ची किंमत आली P2A. ओके, हा, तर या दोन्ही किमती तर इथं टाकायच्याच आहेत मला, पण मला ह्या लिक्विड कॉलमचं मास पण काढायचं आहे. ओके, अगोदर ह्या दोन्ही किमती टाकून मग मास काढू. म्हणजे काय काय झालं बघा, F2 ची किंमत आहे P2A इज इक्वल F1 ची किंमत आहे P1A प्लस mg, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतात. बघा इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आले. पुढं आता काय करायचं बघा, आपल्याला मासची किंमत मला व्हॉल्यूम डेन्सिटी त्या स्वरूपात काढायची, शेवटी मला एरियाच्या स्वरूपात द्यायची. हा, तर डेन्सिटी म्हणजे काय असतं सांगा मला जरा. डेन्सिटी आपण या लिक्विडची रो मानली आहे. डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. आता या लिक्विड कॉलमचं मास m मानलेलंच आहे मगाशी, त्याचं व्हॉल्यूम आहे ना ते v मानले. याच्यावर मास म्हणजे काय आलं सांगा मला जरा.
डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आलं. हा, therefore मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आलं. पण ह्या लिक्विड कॉलमचं व्हॉल्यूम काढणार कसं? तर व्हॉल्यूम म्हणजे सिलेंडर आहे ते, एरिया ऑफ द बेस इंटू हाईट. बरं, आता ही हाईट किती येणार? तर आपण एक रेफरन्स पॉइंट मांडला होता माहित आहे का, बॉटमला. त्याच्यापासूनची उंची टॉपच्या सरफेसची x1 आहे आणि त्याच्यापासूनची बॉटमच्या सरफेसची उंची x2 आहे. तर x1 मायनस x2, इथून एवढ्या उंचीतून इथून एवढी उंची वजा करायची, ही आहे. ओके, मग मी तेच करणार आहे. therefore m is equal to rho into व्हॉल्यूम. कसं काढणार? तर एरिया ऑफ द बेस a आणि उंची आता सांगितली तुम्हाला x1 मायनस x2. x1 मायनस x2 आहे बघा, लक्षात येते का? तर ही जी व्हॅल्यू आहे ती मी इक्वेशन 1 मध्ये पुटिंग दिस व्हॅल्यू इन 1, पुटिंग दिस व्हॅल्यू इन 1. हा, ही किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. P2A is equal to P1A प्लस mg चं काय येणार आहे? रो ए, m ची किंमत फक्त टाकायला लागेल ना, जी आहे तिथं. रो ए x2 मायनस x1, तर x1 मायनस x2 आणि हा जी आहेच की जी आहे. ओके, बघा लक्षात येतंय का हा फॉर्म्युला जो आलाय. आता मी काय काय करणार आहे बघा, यात ए प्रत्येकातून एक कॅन्सल करू, असाच कॅन्सल ए ला ए गेला, राहिलं काय बघा, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी जरा एकत्र लिहितो आणि x1 मायनस x2 असं लिहितो. तर हे इक्वेशन जे आलेलं आहे त्या इक्वेशन नंबर 2 म्हणतो सगळ्यात. बघा लक्षात ठेवा, तर using this expression we can determine pressure at the bottom of this imaginary liquid column inside the liquid. या लिक्विडच्या आतमध्ये एक इमॅजिनरी लिक्विड कॉलम घेतला होता आणि त्याच्या बॉटमच्या सरफेसवर पडणारं प्रेशर P2 हे या फॉर्म्युल्याने मिळतं. त्या P1 म्हणजे त्या टॉपच्या सरफेसवर पडणारं प्रेशर, रो म्हणजे ती डेन्सिटी, जी x2 मायनस x1 मायनस x2 म्हणजे एका रेफरन्स पॉइंट पासूनचं टॉपचं डिस्टन्स मायनस रेफरन्स पॉइंट पासूनचं बॉटमचं डिस्टन्स x1 मायनस x2. थोडक्यात ह्या लिक्विड कॉलमची हाईट आहे. ओके, याप्रमाणे हा फॉर्म्युला आलेला आहे. बघा हे सगळं लक्षात. आता मला काय करायचं आहे, हा जनरल फॉर्म्युला झाला, हा फॉर्म्युला वापरून आपल्याला वेगवेगळ्या केसेस घ्यायचे. ओके, आणि मग ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, गेज प्रेशर म्हणजे काय आणि त्याचे फॉर्म्युले काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी आता मी काय करणार आहे बघा, या बॉटमच्या सरफेसवर पडणारं जे नेट प्रेशर असतं, टोटल प्रेशर असतं, त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट प्रेशर किंवा टोटल प्रेशर, आणि ते आपल्याला आता काढायचं. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय दिले, फाइंड प्रेशर P at depth H below the liquid surface. या लिक्विड सरफेसच्या खाली H एवढ्या डेप्थला, H एवढी डेप्थ घेतलेली आहे त्याने आता, तर तिथं प्रेशर किती असेल याचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. तर हे इक्वेशन नंबर 2 आहे ना, त्याच्यावरूनच आपण तयार करणार आहोत तो फॉर्म्युला. ठीक आहे, तर त्यासाठी काय करणार आहे बघा आपण, तर हा जो लिक्विडचा कॉलम आहे आता, हा जस्ट इथं सरफेसला टच करतोय, अशा प्रकारे आपण घेणार आहोत. मी इथं घेऊन टाकतो. हा, तर हा लिक्विडचा कॉलम इथे घेणार आहे. जस्ट इथं सरफेसला टच करतोय.
असा लिक्विड कॉलम आहे आणि इथून एच एवढ्या डेप्थला गेलो आपण सरफेस पासून एच एवढ्या खोलीवरती गेलो डेप्थला गेलो इथून एच एवढ्या डेप्थला जातो तर तिथलं प्रेशर किती आहे तिथलं काढलेलं आहे इथलं काढलं एका लेवल असं प्रेशर सेम असतं ना तर ते काढायचं तर आता त्यासाठी काय करणार आहे बघा रे हा सिम्बॉल मध्ये जमली होते ना नीट लक्षात घेतली पाहिजे सिम्बॉल तर आता बघा या इक्वेशन मध्ये ह्याची मीनिंग अजून एकदा सांगतो P1 म्हणजे काय आहे त्याच्या टॉपवर ऍक्ट होणार टॉपच्या सरफेसवर ऍक्ट होणार प्रेशर P2 म्हणजे काय आहे त्याच्या बॉटमवर ऍक्ट होणार प्रेशर आता मला काय करायचं आहे बघा लिक्विडच्या सरफेस पासून एच एवढ्या डेप्थला गेलो तर तिथलं प्रेशर किती आहे काढायचं आहे तर या इक्वेशनच्या बाबतीत P2 आहे ना तर त्या एच एवढ्या डेप्थला इथलं असणारं प्रेशर आहे त्याला मला पी मानायचं आहे म्हणून पी काय करणार आहे P2 ची किंमत पी ठेवणार आहे त्या इक्वेशन बरं हा पुट असं म्हणतो पुट P2 इज इक्वल टू पी पुढे P1 म्हणजे काय आहे याच्या सरफेसवर याच्या टॉपच्या सरफेसवर ऍक्ट होणारा प्रेशर आहे आता तो सरफेस इथं आपण ऍटमॉस्फिअरला टच करून घ्यायचा मग याच्या टॉपवर ऍक्ट होणारं जे प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे लिक्विड नाहीच आहे त्याच्यावर ना त्याच्यावर हवा आहे ऍटमॉस्फिअर आहे तर ते जे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते P0 या अक्षराने दाखवतो आपण पण या इक्वेशन मध्ये त्या टॉपच्या सरफेसवर ऍक्ट होणारं प्रेशर कसे दाखवले P1 ने दाखवले मग मला जर इथं पाहिजे असेल तर P1 च्या जागी काय केलं पाहिजे मला हा P1 च्या जागी P0 which is equal to the atmospheric pressure हे ठेवलं पाहिजे ओके पुढं x1 x2 च्या किमती कशा ठेवायच्या तर x1 म्हणजे काय आहे जरा बघा रे आपण खाली बॉटमला एक रेफरन्स पॉइंट मानला हा पॉइंट इथं महत्त्वाचा आहे सगळ्यात कळत नाही बघा लवकर हा बॉटमला रेफरन्स पॉइंट मानला होता आणि तिथून हे अंतर x1 पण मला आता काय करायचंय माहिती आहे का एखादा लिक्विडचा सरफेस आहे आता विहिरीतलं पाणी आहे तळ्यातलं पाणी आहे त्याला टाकीतलं पाणी त्याच्यात एच एवढ्या खोलीवर गेलो आपण स्विमिंग टँक मधलं पाणी कसं होत असतं एच एवढ्या खोलीवर गेलो टँकला गेलो तिथलं प्रेशर किती काढायचं म्हणजे मी खोली त्याची कुठून पोहोचणार इथं पोहोचणार मग मला सांगा मी इथूनच मोजायला लागलोय तर x1 ची किंमत तिथूनच मोजायला लागलोय सरफेस पासून x1 तिथंच आहे ना त्याची किंमत किती 0 येईल लक्षात घ्या हे खालून पोहोचलो होतो आता आपण काय करणार आहे डेप्थ एच एवढ्या डेप्थला जायचंय ना आपल्याला जर मी पाण्याच्या सरफेस पासून किंवा लिक्विडच्या सरफेस पासून 5 मीटर खोलीवर गेला प्रेशर किती हे काढायचं आहे 10 मीटरवर गेला प्रेशर किती हे काढायचं आहे 50 मीटरवर गेला प्रेशर किती हे काढायचं म्हणजे आपण सरफेस पासून मोजणार ना डेप्थ म्हणून मी काय करणार आहे रेफरन्स पॉइंट आता इथे घेतो म्हणजे x1 ची किंमत किती आली x1 ची किंमत 0 आली बरं x2 ची किंमत इथून हे x2 अंतर किती आहे h आहे पण या इक्वेशन मध्ये हे अंतर खालून मोजले आता आपण वरून मोजायला लागलोय म्हणजे उलटा आहे ना रिव्हर्स आहे ना निगेटिव्ह घ्यायचं अँड x2 ची किंमत -h मायनस एच काय घेतले उत्तर इथं लपलंय मगाशी हा फॉर्म्युला काढत असताना आपण खालून मोजले तर आता त्याच्या उलट्या दिशेने मोजायला लागलोय वरून अंतर मोजायला लागलोय उलट्या दिशेने निगेटिव्ह इथं काय विषयच आहेत ना निगेटिव्ह आहे पण लिहिलं असतं निगेटिव्ह 0 आहे 0 ला काय चिन्ह नाही हा आता या किमती जर इक्वेशन 2 मध्ये टाकल्या तर मला इथं लिक्विडच्या सरफेस पासून एच एवढ्या डेप्थला गेल्यानंतर इथलं जे प्रेशर आहे जे आपण पी म्हणले ते प्रेशरचा फॉर्म्युला आहे ह्या सगळ्या किमती इक्वेशन 2 मध्ये टाकतो P2 ची किंमत पी आली P1 ची किंमत P0 आली रो जी आणि x1 ची किंमत आहे 0 मायनस x2 ची किंमत मायनस h ओके मायनस मायनस प्लस झालं बघा म्हणजेच p इज इक्वल टू p0 प्लस रो जी h तर ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतोय मी सध्या तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर टोटल प्रेशर acting on the liquid at depth h एवढ्या डेप्थला लिक्विडच्या सरफेस पासून h एवढ्या डेप्थला गेलो तर तिथं किती प्रेशर ऍक्ट होतं ते टोटल प्रेशर आहे and which is called as absolute pressure okay तर टोटल किंवा
ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणायचं. तर इक्वेशन नंबर 3 मध्ये जे काय आलं ते या लिक्विडच्या सरफेस पासून एच एवढ्या डेप्थला गेलो असता तिथं किती प्रेशर असतं ते आलं. ते म्हणजे काय आले जरा बघा रे. लिक्विडच्या सरफेस पासून एच एवढ्या डेप्थला गेल्यानंतर तिथलं जे प्रेशर आहे ते काय काय आले जरा बघा. P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे लिक्विडच्या सरफेसवर पडणार प्लस एच एवढ्या हाईटला गेल्यावर त्या लिक्विडमुळे पडणारं प्रेशर आहे. म्हणजे लिक्विडच्या कॉलममुळे पडणारं प्रेशर प्लस त्या लिक्विडवर पडणारा ऍटमॉस्फेरिक प्रेशर या दोघांची बेरीज म्हणजे एच एवढ्या डेप्थचं ऍब्सोल्यूट प्रेशर आहे किंवा त्याला टोटल प्रेशर असं म्हणतात. बघा लक्षात येते का टोटल प्रेशर म्हणजे काय की ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय नेट or overall pressure at depth h from the surface of the liquid and it is the sum of atmospheric pressure and pressure due to the liquid column at that height or at that depth. त्या डेप्थला लिक्विड कॉलममुळे पडणारं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर या दोघांची बेरीज टोटल किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर असं म्हणायचं. हा फॉर्म्युला कसा आला इक्वेशन 2 मध्येच किमती टाकून हा फॉर्म्युला तयार केलेला आहे लक्षात घ्या. मग आता गेज प्रेशर कशाला म्हणायचं. ऍब्सोल्यूट प्रेशर झालं हे पुढे गेज प्रेशर कशाला म्हणायचं. तर यासाठी मी काय करणार आहे इक्वेशन 3 P0 इकडे घेतो. हा हे जर P0 इकडे घेतलं तर इकडे होईल मायनस इज इक्वल टू रो एच जी किंवा रो जी एच एक असते. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर गेज प्रेशर. याला आपण गेज प्रेशर असं म्हणणार आहोत. म्हणजे थोडक्यात डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. एच एवढ्या डेप्थला गेलो असता एखाद्या लिक्विड मध्ये तर त्या ठिकाणचं ऍब्सोल्यूट प्रेशर आणि त्या लिक्विडच्या सरफेसवर पडणारा ऍटमॉस्फेरिक प्रेशर या दोघांमधला जो डिफरन्स असतो त्या डिफरन्सला गेज प्रेशर असं म्हणायचं. थोडक्यात गेज प्रेशर म्हणजे काय द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. गेज प्रेशरचा फॉर्म्युला. मग तुम्हाला विचारताना गेज प्रेशर विचारलं तर एच जी रो या जी एच रो काय एकच लिक्विडच्या किती डेप्थला गेलाय तुम्ही ते इथं टाकायचं डेन्सिटी आणि जी ची किंमत टाकायची कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला काय होणार आहे गेज प्रेशरचा फॉर्म्युला किंवा गेज प्रेशर व्हॅल्यू येणार आहे. आणि जर तुम्हाला ऍब्सोल्यूट प्रेशर जर विचारला असेल किंवा टोटल प्रेशर विचारला असेल तर गेज प्रेशर मध्ये काय करायचं आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मिसळायचं आहे. तुम्हाला तिथं ऍब्सोल्यूट प्रेशर किंवा टोटल प्रेशर बघा गेज प्रेशर आणि ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे लक्षात येते. ओके त्याच्यानंतर आता याच आर्टिकल मध्ये जरा पुढे जायचंय अजून आपल्याला काय करायचंय बघा आता आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करून हे इक्वेशन नंबर 2 आहे ना या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये कारण ऍटमॉस्फिअर सुद्धा एक फ्लुइडच आहे ना झाली आपली चर्चा हे सगळं लिक्विड मधलं चाललं होतं आपण. तर ऍटमॉस्फिअर मध्ये आपण काही विशिष्ट हाईटला गेलो समजा डी एवढ्या हाईटला गेलो. आता पुस्तकालयात जरा सिम्बॉल गंमतशीरच वापरले इथं आपण डेप्थला जातोय तर एच वापरला हाईट साठी जे लेटर वापरतो आणि आता आपण वर जाणार आहे ऍटमॉस्फिअर मध्ये हाईटला जाणार आहे तर तिथं लेटर तरी डी वापर डी डेप्थला वापरायला पाहिजे एच हाईटला वापरायला पाहिजे उलटे केले डेप्थला एच वापरले आणि वर जाणार आहे आता हाईटला तर तिथे डी वापरले पण स्ट्रिक्टली पुस्तकाप्रमाणे सिम्बॉल घ्या तुमचं जमलिंग अभ्यास करता परीक्षेत वगैरे म्हणून पुस्तकाप्रमाणे आपण सिम्बॉल वापरायचा. आता काय करायचंय बघा जस्ट इक्वेशन नंबर 2 घ्यायचं आहे पण त्याच्या साह्याने ऍटमॉस्फिअर मध्ये आपण डी एवढ्या हाईटला गेलो. ओके तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट डिस्टन्स डी अबाव द लिक्विड सरफेस काढायचं. त्यासाठी मी हा फॉर्म्युला इक्वेशन नंबर 2 चेंज करायचा त्याप्रमाणे टाकून पुढे जायचं. हा हे पुस्तकात एवढ्या डिटेल मध्ये लिहिलेलं नसतं पायऱ्या जर कोणाला पाहिजे असेल तर आता स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला परत लिहिता येईल. चला एक काही सेकंद थांबतो मी स्क्रीनशॉट काढायसाठी कोणाला पाहिजे असेल तर काढून घ्या. चला काढला. आता बघा
हा लिक्विडचा सरफेस आहे. आता या लिक्विडच्या सरफेस पासून डी एवढ्या डिस्टन्सला गेलो आपण वरती हवेत ऍटमॉस्फिअर, तर तिथलं प्रेशर किती असतं त्यासाठी इथे काय करावं लागेल तुम्हाला, एअर मध्ये फ्लुइडच आहे ना, ते इमॅजिनरी कॉलम घ्यावा असा. ओके. हा आता इक्वेशन नंबर 2 आहे ना, त्यात कन्व्हर्ट करायचं आहे. तर इथं या जमिनीपासून काय लिक्विडच्या सरफेस पासून समुद्र सपाटीपासून किती डिस्टन्स वर आपण जाणार आहोत, डी एवढ्या डिस्टन्स. ओके. तर आता मला सांगा x1 ची किंमत आणि x2 ची किंमत. तर आता रेफरन्स पॉइंट इथंच घेतलाय आपण, इथून हे x1 असतं ना आणि इथून x2 असतं. x1 म्हणजे या सरफेस पासून लिक्विडच्या सरफेस पासून डिस्टन्स डी घेतली. x1 ची किंमत किती आली, x1 ची किंमत डी आली. पुढे x2 इथूनच अंतर मोजतोय त्याचंच मोजतोय म्हणजे ते 0 आहे. x2 किती येणार, 0 आहे. x1 आणि x2 च्या किमती खूप महत्त्वाच्या बघा. कुठे रेफरन्स पॉइंट मानलाय कुठल्या आर्टिकलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं खूप अत्यंत गरजेचं आहे. ओके. पुढं आपल्याला काय करायचंय बघा, आता इथलं जे प्रेशर आहे ना ते आपण P1 मानतो आणि इथलं ज्या इक्वेशन तयार करत असतो इक्वेशन नंबर 2 तयार करतो इथलं प्रेशर P2 मानतो. तर आता लक्षात घ्या इथं जे प्रेशर असणार आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, सी लेवल आहे समजा इथं. ओके. म्हणजे P2 ची किंमत आता P0 असणार. P2 ची किंमत किती असणार आहे, P0. लक्षात घ्या इथं मगाशी P1 ची किंमत P0 घेतली, आता P2 ची किंमत, कारण मगाशी हा लिक्विड कॉलम मोडलेला घेतला होता ना, आता लिक्विडच्या वर घेतलाय ना, हा फरक आहे. त्यामुळे बॉटमला पडणारं प्रेशर P2 आहे ना, which is equal to the atmospheric pressure. आणि मला डी एवढ्या डिस्टन्सला वर गेलो आपण त्या लिक्विडच्या सरफेस पासून तिथलं प्रेशर पाहिजे, म्हणजे P1 ची किंमत किती टाकायची, कारण तिथल्या प्रेशरचा फॉर्म्युला पाहिजे ना मला, तर P1 ची किंमत किती टाकायची. या सगळ्या किमती इक्वेशन नंबर 2 आणि मग तयार बघा. हा फॉर्म्युला तयार करताना कशा किमती टाकल्या त्या फॉर्म्युला टाकतात. अजून एक करायचं आहे, इथं जी डेन्सिटी आहे या फॉर्म्युल्यात आली ती लिक्विडची डेन्सिटी. पण आता मला सांगायचं बाहेर अजून इमॅजिनरी लिक्विड कॉलम घेतला नाही, फ्लुइड कॉलम घेतला, एअर आहे ऍटमॉस्फिअर एअर आहे, तर डेन्सिटी कोणाची टाकली पाहिजे, एअरची डेन्सिटी टाकली पाहिजे. म्हणजे रो जो आहे ना तो रो एअरची डेन्सिटी टाकली पाहिजे, ऍटमॉस्फिअरिक एअर जी आहे ती डेन्सिटी टाकली पाहिजे. आणि हा जो जर जेवढी काही हाईट तुम्ही जाणता आहात लिक्विडची त्या एअरची डेन्सिटी युनिफॉर्म आहे असं आपण म्हणणार. युनिफॉर्म डेन्सिटी असं म्हणणार, ही डेन्सिटी कमी असतात तर वर जायचं डेन्सिटी कमी 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 होत असते हवेची ऍटमॉस्फिअरची. पण आपण जेवढ्या डिस्टन्सला जातोय तिथपर्यंत त्याची डेन्सिटी युनिफॉर्म आहे असं पकडतोय, असं गृहीत धरून चाललंय. या किमती जर आता इथे टाकल्या तर P2 ची किंमत आहे P0, P1 ची किंमत आहे P प्लस रो एअर हवेची डेन्सिटी जी आणि x2 मायनस x1, x1 ची किंमत d आहे, x2 ची किंमत 0 आहे. ओके. याप्रमाणे येईल आणि मग P इज इक्वल टू P0 मायनस, हे इकडे घ्यायचं आहे आता मला, P0 इज इक्वल टू P प्लस एअरची डेन्सिटी GD असं आलं, हे इकडे घेतो मी, म्हणजे P0 मायनस रो एअर GD इज इक्वल टू P. मला पाहिजे P चा फॉर्म्युला, ही बाजू इकडे लिहितो, P इज इक्वल टू P0 मायनस रो एअर GD. दिस इज द एक्सप्रेशन फॉर इक्वेशन नंबर 4 लिहितो मी. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर pressure at distance d from the surface of the liquid. सरफेस लिक्विडच्या सरफेस पासून d एवढ्या डिस्टन्स वर गेलो आपण. ओके. तर तिथलं प्रेशर म्हणजे लिक्विडच्या सरफेसवर असणारा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस
मायनस आले लक्षात घ्या, रो जी डी, ठीक आहे, ते मायनस करावं लागेल कारण वरवर जायचं प्रेशर कमी होते म्हणून तर मायनस केले. बीच्या प्रेशर पेक्षा बी एवढ्या हाईटचं प्रेशर कमी असतं त्यामुळे ते मायनस आहे. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही सी लेवल पासून तर जमिनीपासून डी एवढ्या डिस्टन्सला गेला तर तिथलं प्रेशर किती असतं त्याचा हा फॉर्म्युला आहे. बघा लक्षात येते का? असे एकाच या इक्वेशन नंबर 2 वरून वेगवेगळ्या नमुन्याचे फॉर्म्युला तयार केलेले आहेत आणि या सिम्बॉल मुळे रेफरन्स पॉइंट कुठे घ्यायचा काय घ्यायचा जम्पिंग होण्याची शक्यता आहे. नीट शांत डोकं ठेवून हे आर्टिकल करावे लागतात, अभ्यासाचा वाचावा लागतो, लिहून काढायचा प्रयत्न करावा लागतो तरच हे कळतं नाही तर कळत नाही. ओके बघा लक्षात येते का? त्याचं पण कुणाला स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता, तुम्ही हे लिहून काढा जरा परत तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करत जावा म्हणजे तुम्हाला डेरिव्हेशन करत अभ्यास करताना सोपं जातं. पुस्तकात स्टेप ड्रॉप करून लिहिलेलं असतं तर कळत नसतं, सगळ्या स्टेप डिटेल मध्ये लिहिलेल्या असतात. पाहिजे असेल तर काढून घ्या स्क्रीनशॉट. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स पास्कल्स लॉ वगैरे आहेत आर्टिकल ते आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके हा तर आजचा तास इथं थांबूया आपण.